कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर रोज परप्रांतीय तरुणांचा लोंढा येतोय। त्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदे शिवसेनेनं केली आहे। मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना देण्यात आलं। कोल्हापुरात येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचं ओळखपत्र आणि आधार कार्ड याची पडताळणी करावी असंही या निवेदनात म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तिथले अनेक बांगलादेशी नागरिक विस्थापित होत आहेत, तर मुंबईतील अतिक्रमण काढल्यानं अनेक मुस्लिम रोहिंग्यांचं अन्य शहरांमध्ये स्थलांतर सुरू आहे। कोल्हापुरातही रोज रेल्वेतून शेकडो परप्रांतीय नागरिक येत आहेत, त्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। विशेषतः बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याबद्दल शिंदे शिवसेनेनं आज जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलं। गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेसमधून अनेक बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक कोल्हापुरात येत असल्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित व्यक्तींचं आधार कार्ड, मतदार ओळखपत्र यासह इतर कागदपत्र तपासावीत। परप्रांतीय नागरिक कोल्हापुरात का येत आहेत याचा शोध घ्यावा आणि बांगलादेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, नगरसेविका मंगल साळोखे, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे उपस्थित होते।